पुढच्या बातमीवर जाऊयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सपोज करत दावा केलाय। कृषी मंत्री सभागृहामध्ये केवळ 42 सेकंद नाही तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते। अहवालातून स्पष्ट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। अशा कृषी मंत्र्याला वाचवणाऱ्या अजितदादांना यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना असा सवालही उपस्थित केला। रोहित पवार यांनी नेमकी काय एक्सपोज केली आहे ते आपण बघूया। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का? कृषी मंत्र्यावर सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? पत्ते खेळणारा मंत्री अशी एक्सपोज रोहित पवार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर आधी 42 मिनिटाचा व्हिडिओ, त्यानंतर आता 18 ते 22 मिनिटं कृषी मंत्री पत्ते खेळत असल्याचा जो व्हिडिओ आहे तो समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। काय माहिती याबाबत? माधुरी, आपण जर बघितलं असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत। काल अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत अजित पवार यांनी त्यांना समज दिली, मात्र त्यांच्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा घेतला जाणार नाही आता स्पष्ट झालं। त्यानंतर आता शरद पवार गटातील आमदार जे आहेत रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की कृषी मंत्री सभागृहात 18 ते 20 मिनिटं तब्बल पत्ते खेळत होते आणि महाराष्ट्राला असा कृषी मंत्री जो सभागृहात पत्ते खेळतो। अजित पवार त्यांचा राजीनामा घेत नाहीत, त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचे विचार ज्या महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने कृत्य एखादा मंत्री करतोय, त्याचा राजीनामा घेतला जात नाही, हे अजित पवार यांना शोभतं का? असं खऱ्या आशयाचं हे ट्विट आहे। त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटेंना एकीकडे अजित पवार वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं मंत्रिपद जे धोक्यात येणार होतं ते सध्या तरी अजित पवारांचं म्हणणं आहे की राजीनामा देऊ नये। त्यातच आता राष्ट्रवादीने टीका केलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात आणखी काय राजकारण पाहायला मिळणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार हे याची दखल घेणार का? कारण काल मुख्यमंत्र्यांनी देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना खडेबोल सुनावलेले आहेत। त्यातच आज पुन्हा एक आरोप करण्यात आलेला आहे। जवळपास 18 ते 20 मिनिटं ते सभागृहात पत्ते खेळत होते। अर्थात आता रोहित पवारांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणण्यात आलंय की विधिमंडळ सचिवाने याचा अहवाल केलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। अर्थात यामध्ये किती सत्यता आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र अजित पवार यांच्या भूमिकेकडे आता प्रश्नचिन्ह उपस्थित जे आहे ते विरोधकांनी केलंय। त्यामुळे अजित पवार येत्या काही दिवसात काही वेगळा निर्णय घेत आहेत का? कृषी मंत्री कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र जर विरोधकांचा आणखी दबाव वाढला तर अजित पवार काही निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माधुरी, नक्कीच जर विरोधकांचा अधिक दबाव वाढला तर नेमका काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं सुशांत महत्त्वाचं असेलच। मात्र आपण जर बघितलं तर रोहित पवारांनी जो दावा केलेला आहे 42 सेकंद नाही तर 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते। सुशांत, आपण असेच जोडलेले राहा। तर रोहित पवार यांनी हा दावा केलेला आहे। माणिकराव कोकाटे हे तब्बल सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा ट्विट करत दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। तर विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचा आधी 42 सेकंदांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आलेला होता, त्यानंतर आता मात्र ते 42 सेकंद नव्हे तर 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते।